4 सेकंदात होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी सगळं झालं 4 सेकंदामध्ये. आणि महाराष्ट्र एक चांगल्या नेत्याला या ठिकाणी पोरका या ठिकाणी झाला. अजितदादाबद्दल उपस्थित सगळ्यांचंच कोणाचा ना कोणाचा संबंध आलेला आहे. शिंगणे साहेब तर उभं आयुष्य परिवारासोबत होतं. मी देखील मागच्या अनेक काळापासून दादांसोबत काम करतो. माझं एक वेगळं स्थान त्यांच्या काळजामध्ये निर्माण झालं होतं. पण एक निर्भीड परखड न घाबरणारा परिणामाची पर्वा न करणारा, जे करायचं ते करायचे, जे नाही करायचं ते नाही करायचं ही भूमिका घेणारे दादा आज महाराष्ट्राला कधी दिसणार नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करताना दादांनी कोणाची जात धर्म पंथ कधी पाळला नाही. अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या दादरच्या स्मारकाचा विषय असेल का, वडू बुद्रुकच्या संभाजी महाराजांचा असेल का, सिंदखेड राजाचा जिजाऊ साहेबांचा विषय असेल का, गजानन महाराजांच्या मंदिराचा असेल का, पुण्याच्या फुलेवाडीचा असेल, अगदी मागच्या शेवटच्या काळात तर 17 समाजाचे त्यांनी महामंडळ राज्यामध्ये स्थापन करून प्रत्येक समाजाला पुढे आणण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आमदार देखील त्यांच्या इतके खुश राहायचे की त्यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळात 3 वेळेस आमदारांचा निधी त्यांनी 1-1 कोटीने वाढवून प्रत्येकाला जरूर गिफ्टच त्या ठिकाणी दिलं होतं. परवाचे दिवस असा होता की एकही व्यक्ती असा नसेल ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी नसेल. आणि म्हणून अजितदादा पवारसारखं नेतृत्व या जगामध्ये, या राज्यामध्ये आता पुन्हा कधी जन्मास येणार नाही, नव्हतंही आणि येणारही नाही. आणि म्हणून त्यांना ईश्वर चांगली जागा मिळावी कधीच म्हणणार नाही. कारण ईश्वराच्या चरणी किती जागा असते, कशी असते, काय असते आपण कोणी पाहिली नाही. पण जी जागा महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कार्यकर्त्याच्या काळजात त्यांनी निर्माण केली, ती जागा त्यांना, तशी जागा ही कधीही कोणाला भेटू शकत नाही. आणि म्हणून खूप